आणि आता जाऊया मॅच कडे जिथे ऑन गोईंग मॅच कडे फर्स्ट इनिंग मध्ये आवाज आपण ऐकणार आहोत योगेश ढोळे सरांचा. थँक्यू. बीड टीम आपला 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. बीड टीम आपला 12वा प्रतिनिधी ड्रेस कोड मध्ये हवाय. ड्रेस कोड मध्ये हवाय. नाही मग पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रत्येकासाठी नियम हे सारखेच असतात कारण की कालच्या रात्रीमध्ये गुंडगे टीमला आपण पॅनल्टी दिले. त्याच्यामुळे आता 12वा प्रतिनिधी हा तुमचा ड्रेस कोड मध्ये असणं अनिवार्य आहे. आपण ह्या सर्व सूचना पहिल्या मॅच पासून पहिल्या रात्रीपासून आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळे आपण प्लीज आपला लवकर 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. चला मॅचला इथून होते सुरुवात. एकीकडे तुम्ही पाहताय सोमजाई 11 गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 सोमजाई गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये ती नायरा 11 बीड. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केल्या बॉलला अगदी आपण पाहता एकच जाबेतून पाहायला मिळतीये. रवी फुलावरे त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय डीप मध्ये. सुरुवात झाली. अकाउंट ओपन झालंय. गणेश वाघमारे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय नायरा 11 बीड टीम कडनं. आपण पाहताय त्याला गोलंदाजी ट्रॅक वरती P1च्या पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. ही मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एवढी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा होता. गणेश वाघमारेच्या गतीचा वापर करायचा होता परंतु इथे बॅटरच्या बॅटला बॉल स्पर्शच झाला नाहीये. त्याला बीट करून गेलाय. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. संकेत स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि नॉर्थ स्ट्राइक एंड वरती आपण पाहताय फलंदाज विक्रांत आपल्याला पाहायला मिळतोय. ही सलामीची जोड साखली आपल्याला श्री 11 सोमजाई गुंडगे टीमची सातत्यानं पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. समोरच्या दिशेनं लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आले जज करतात. त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. 1 बाउन्स चौकार. पार चौकार. मिळतील 4 धावा. येईल या चौकारानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहता 11 धावा. धाव गणेश वरती आक्रमण चढवलं. इथे फटका चांगला आहे स्लॉट मध्ये. ओव्हरपिच बॉलला वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. ही ताकद आहे संकेतची. त्यांना ठोकलाय हा षटकार. तर आपण पाहताय धावगती धावफलक जाऊन पोहोचलंय ते 17 वरती. पहिल्या बॉल वरती खऱ्या अर्थानं आपण पाहताय विक्रांतनं एक सिंगल धाव घेतली. त्यानंतर स्ट्राइक वरती आणलं ते संकेतला.
आणि संकेतची ही आक्रमक बॅटिंग खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संकेतला जर आपण पाहायला गेलं ना तर इनफिल्डचा जे षटक असतं जे 30 षटकाचं तिथे मात्र चांगली कामगिरी करत असतो. यावेळी इनसाइड आउट, फटका चांगलाय, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार शानदार दिमागदार चौकार पाहायला मिळतोय. एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहताय 21 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहता या ठिकाणी गणेश वाघमारे थोडीशी महागडी कामगिरी करतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय संकेतनं त्याच्यावरती प्रति हल्ले चढवले, मोठे फटके पाहायला मिळाले आणि तिथे मात्र तब्बल 21 धावा त्यांना त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. मापी असं 20 धावा त्याच्या बॅटमधून आली, 1 धाव ही विक्रांतच्या बॅटमधून आली आहे, जो खऱ्या अर्थानं स्ट्राईक करत होता, ज्यानं एक सिंगल घेऊन खऱ्या अर्थानं आपल्या साथीदाराला स्ट्राईकवरती आणलं होतं. आणि त्यानंतर मात्र बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजे संकेतची. सेकंड ओव्हरला झाली आहे सुरुवात. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहता रवी फुलावरे आपल्याला पाहायला मिळेल. नायरा 11 बीड टीमकडनं जर तुम्ही विचार करायला गेलं ना तर रवी फुलावरे हा प्रामुख्याचा गोलंदाज आहे, ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं पहिलं षटक टाकण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे ती ताकद आहे. त्याला मागे का ठेवण्यात आलं हा प्रश्न आता मात्र सर्वांनाच पडून राहिला. इथे चांगला बॉल फॉलो केलं होतं बॅट्समननं. अगदी आपण पाहता विक्रांत त्या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय. रवी फुलावरेचा हा बॉल खऱ्या अर्थानं बीट करून गेलाय, तो विक्रांतला डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा आहे ते आता मात्र नायरा 11 बीड टीमला, कारण की जी धाव गती आपल्याला पाहायला मिळतीये श्री 11 सोमजाई गुंडगेची. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक अगदी आपण पाहताय ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू खऱ्या अर्थानं आता इथे डिलेबट केले जातात. लेफ्टी गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय. सेकंड पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. रवी फुलावरेला खऱ्या अर्थानं मागे का ठेवण्यात आलं हा प्रश्न सर्वांना पडलाय, परंतु रवी फुलावरे आता दाखवतोय ज्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात ना त्या 21 धावसंख्येचं खऱ्या अर्थानं जे दबाव झालाय ते दबाव आता कमी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय रवी फुलावरे. या टीमला खऱ्या अर्थानं लीड करतोय. एस्टनच्या मागे तुम्ही पाहू शकता श्याम रुटे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट यस्ट्या उदलवल्यात. पहिली विकेट आली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना रवी फुलावरे मिळवतोय विक्रांतची मोठी विकेट. बाद झाला या ठिकाणी आपण पाहताय विक्रांत. आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बाबू धुरी, आकाश धुरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती. आणि ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की श्री 11 सोमजाई गुंडगे टीमला आकाश धुरीनं अविनाश फुलावरे यांच्याकडून मेडन षटकसाठी रवी फुलावरेला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. आणि इथून मात्र हा सलगचा चौथा निर्धाव चेंडू फेकलाय तर रवी फुलावरेनं. काय जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त पलटवार कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर रवी फुलावरेचा डावखुऱ्या हाताचा विस्फोटक आक्रमक हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय ना श्री 11 सोमजाई गुंडगे टीमला खऱ्या अर्थानं थोडीशी बॅकफूट वरती ढकलण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक कसा असावं ते पाहायला मिळतंय रवी फुलावरेच्या या गोलंदाजीतून.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता रवीला माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 आल्यानंतर आता या दुसऱ्या षटकामध्ये मला कमबॅक करायचं आहे. माझ्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी आहे. मी या टीमला लीड करतोय आणि त्याला मात्र कामगिरी चांगलीच करायची आहे. आणखीन एक चांगला बॉल समोरून कट केलाय. यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, जबरदस्त कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल करतोय रवी फुलावरे. कमालीची गोलंदाजी, 5वा निर्धाव चेंडू, सलगचा दुसरा निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं विपक्षी टीमच्या कॅप्टनच्या समोर खऱ्या अर्थाने इथे पेश केलाय. बाबू धुरीला इथून दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय रवी फुलावरेनं. चांगला बॉल आणि इथून मात्र या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकण्याचा बहुमान मिळवलाय गोलंदाज रवी फुलावरेनं. अविनाश फुलावरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या मेडन षटकसाठी. विकेट मेडन षटक टाकलाय ते रवी फुलावरेनं. आपल्या टीमसाठी कमबॅक कसं असावं या विपक्षी टीमचा कॅप्टन नायरा 11 टीमच्या कर्णधारानं मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. पलटवार इथे मात्र अगदी दुसऱ्या षटकामध्ये झालाय. जिथे पहिल्या षटकामध्ये संकेतनं खऱ्या अर्थानं 20 जाबा बनवल्या होत्या, एकंदरीत 21 आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अगदी निर्धाव षटक इथून पाहायला मिळत आहे आणि आमच्याकडे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा देखील झालंय. अविनाश फुलावरे यांच्याकडून आपण पाहताय हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या गावचा खऱ्या अर्थानं टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये आणि आपल्या गावच्या खेळाडूंना आपण पाहता या ठिकाणी प्रोत्साहन करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी हे कॅश प्राइज लागलं जातं आणि त्यांचा देखील आपण धन्यवाद करूया. तिसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहता या ठिकाणी सूरज लोबी इथून गोलंदाजीसाठी आपण पाहताय तिसऱ्या षटकामध्ये. आणखीन एक आपण पाहताय स्पिनर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी. अविनाश फुलवरे यांनी लावलेलं कॅश प्राइज आणि तिथे आलेलं ते मेडन षटक लकी ठरलं ते कॅश प्राइज. हलक्या हातानं कट केलाय, क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. शॉट थर्डमॅन मध्ये उभा होता, अगदी आपण पाहता हातामध्ये जेल काढून दिला होता संकेतनं. त्याला मिळालंय जीवदान. ज्या संकेतनं पहिल्या षटकामध्ये 20 जाबा बनवल्या होत्या त्या संकेतला इथून जीवदान दिलाय. ते जीवदान कितपत योग्य असेल ते नायरा 11 बीड टीम साठी हे देखील पाहावं लागेल. स्विच हिट केलाय, स्विच हिटचा हा फटका, इथे मात्र चुकीची कॉलिंग आणि फलंदाजाला इथून परतावं लागतंय. फलंदाज बाद बाबू धुरी. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पाठीमागे बघितलंच नव्हतं बाबूदुरीनं, क्रीज सोडली आणि पुढे निघून आला आणि तिथून मात्र अगदी आपण आता त्या क्षेत्ररक्षकाचे कौतुक करूया कारण की झेल सुटला होता संकेतचा. विकेट हवी होती, ती विकेट मात्र मिळाली आहे टीमच्या कॅप्टनची. आकाश जुरी बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता श्री 11 सोमजाई गुंडगे टीमचा एक यंगस्टर ज्यानं कमी कालावधीमध्ये या टीम मध्ये जागा आपली बनवली आणि आपल्या खेळानं खऱ्या अर्थानं प्रभावित केलं, तो तनय शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हॅलो हॅलो हा बोल बोल तू बोल. मैदानाच्या आतमध्ये तनय शेलार आपण पाहता बॅटिंग साठी. संकेत यांच्या षटकार हॅट्रिक साठी
प्रज्योत घोसालकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. संकेत यांच्या षटकार हॅट्रिकसाठी प्रज्योत घोसालकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दरम्यान इथून आपण पाहताय सूरज लोभी गोलंदाजीसाठी आलाय. स्विंग अगदी आपण पाहताय स्पिनरचा जादूगर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. समोरून बॉल कट करण्याची ताकद आहे, दोन्ही बाजूनं चेंडू वळवण्याची ताकद आहे, ती क्षमता या गोलंदाजाकडे. तो मात्र इथून चांगली गोलंदाजी करतोय. अगदी 10 बॉलमध्ये आपण पाहताय शेवटच्या 10 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली आहे, ती श्री 11 सोमजाई गुणगे टीमसाठी आपण पाहताय. काय जबरदस्त पलटवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे नायरा 11 बीड टीमकडनं. सूरज लोभी सज्ज यावेळी पुढे सरकले, जागा बनवली, फटका खेचलाय, मिस टायमिंग आहे, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथून आपण पाहताय वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर केलाय, ठोकलाय षटकार. इथून आपण पाहताय षटकार आलाय तनेच्या बाट मधून. आज षटकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचताय ते अगदी आपण पाहू शकता 28 धावा धावफलकामध्ये, म्हणजे 11व्या बॉलवरती नितेश सर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. शेवटच्या 11व्या बॉल नंतर हा मोठा फटका श्री 11 सोमजाई गुणगे टीमच्या फलंदाजाच्या बाटमधून पाहायला मिळाला आहे. आणि तो देखील आपण पाहताय सूरज लोभीच्या विरोधामध्ये हा प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. तनय शेलारच्या बाटमधून आलेला षटकार. यंगस्टर आहे अगदी आपण पाहताय, बरेचसे खऱ्या अर्थानं अनुभव कमी आहे, परंतु ज्या ज्या वेळी संधी मिळाले त्या वेळी त्या संधीचं सोनं केलं या फलंदाजानं. पुन्हा एकदा पुढे सरकलेत, यावेळी आडव्या बाट मधून ऑलॉंग दी कार्पेट बॉल निघाला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली फेकी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. इथून सिंगल धाव आणि सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 29 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 29 धावा धावफलकामध्ये. नितेश सर आपण पाहायला गेलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की इथून श्री 11 सोमजाई गुणगे संघ किमान या 2 षटकांमध्ये 50+ धावा बनवेल की काय, परंतु हे क्रिकेट आहे, क्षणाचा विलंब न लागता लगेच पलटवार होतो आणि तो पलटवार केलाय नायरा 11 बीड टीमनं. आणि मात्र या 2 ओव्हरमध्ये धावा फक्त आल्यात त्या सोमजाई गुणगे टीमसाठी. आपण पाहू शकता त्या फक्त आणि फक्त 8. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक, छोटीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. दोनही टीमचे कॅप्टन आता आपल्या टीमला या ठिकाणी थोडीशी रणनीती आखत असताना आपल्याला पाहायला मिळतील, थोडेसे कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतील. चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीम आपण देखील रेडी राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस करणार आहोत. रवी फुलावरे पुन्हा एकदा सेकंड स्पेल साठी बॅक टू द बॉलर. फटका चांगला होता परंतु झेल या ठिकाणी कॅरी करणं गरजेचं होतं. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथून मात्र झेल ड्रॉप झालाय. 7वा चेंडू इथून निर्धाव फेकलाय तो रवी फुलावरेनं. काय कमालीची गोलंदाजी आहे रवी फुलावरीची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. भन्नाट टच मध्ये, भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू आणि आपला फॉर्म खऱ्या अर्थानं कायम ठेवतोय. इथे टॉफेस लागले, बॉल हवेमध्ये, श्याम रुटे आलाय बॉल खाली, त्यानं पकडली झेल. तनय शेलार OUT आउट. आपल्याला पाहायला मिळेल ती वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड आणि त्यांच्या विरोधामध्ये. तिसरी मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहताय छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबोट
या दोन टीम दरम्यान आपण नेक्स्ट मॅच खेळवणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी टॉस घेणार आहोत. छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबोट ही नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगली मॅच, आणखीन एक बिग फाईट. कर्जतमधील आणखीन अगदी सुपरस्टार संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या अगदी आपण पाहताय 29. 2 बॉल अगदी आपण पाहताय रवी फुलावरेचं चौथ्या षटकामधील अगदी दोन्ही बॉलमध्ये एकही धाब आली नाही. विकेट आली आहे. काय कमबॅक आणि काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी, कमालीचे स्पेल या ठिकाणी हाताळत असताना पाहायला मिळतोय तो रवी फुलावरे. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहू शकता. या ठिकाणी शॉर्ट बॉलचा जास्त वापर केला आहे तो रवी फुलावरेनं आणि त्याच्याकडे खऱ्या अर्थानं गती देखील आहे, त्याच्याकडे स्विंग देखील आहे आणि त्या स्विंगनं तो इथून मात्र बॅट्समनला बीट करतोय. इथून डॉट बॉल पाहायला मिळतो. एखादा लेग कटर, एखादा ऑफ कटर, त्यानंतर अगदी एखादा बाउन्सर, त्यानंतर एखादा फुलर लेन, यॉर्कर, हे सर्व बॉल खऱ्या अर्थानं रवी फुलावरेकडे आहेत आणि त्याचा योग्य वापर खऱ्या अर्थानं तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळी थोडासा पुढे ठेवला. इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय तो रवी फुलावरेच्या या षटकातील. 10 डॉट बॉल फेकण्याचा कारनामा या गोलंदाजाने केलाय. हे दुसरं मेडन षटक दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळेल का? आणि हे कारनामा हा इतिहास असेल खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील की एकाच स्पर्धेमध्ये 2 मेडन षटक टाकण्याचा. इथून आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू या षटकातील देखील निर्धाव आलेत. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो, कारण की या गोलंदाजानं आतापर्यंत 11 चेंडू फेकलेत आणि 11च्या 11 चेंडू त्यांना निर्धाव फेकलेत. काय कमालीचं स्पेल, काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय रवी फुलावरे. श्री 11 सोमजाई गुणगे टीमची बॅटिंग लाईनअप मोठी आहे. तगडे फलंदाज संचाकडे आहेत आणि त्या तगड्या फलंदाजांच्या विरोधामध्ये इतकी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील रवी फुलावरेचा आणि इथे मात्र हा शेवटचा बॉल देखील आलाय निर्धाव. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एकाच स्पर्धेमध्ये 2 मेडन षटक टाकण्याचा बहुमान या खेळाडूनं, या गोलंदाजानं इथे मात्र करून दाखवलाय. हा इतिहास रचलाय त्यानं या टेनिस क्रिकेट जगतामध्ये. आपण पाहताय हे दुसरं मेडन षटक एकाच स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड स्पेलमध्ये. आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या या जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थानं या गोलंदाजांना आज सर्वांना घेण्यास भाग पाडलंय. कारण की एका स्पर्धेमध्ये आणि एकाच मॅचमध्ये 2 षटक निर्धाव टाकण्याचा बहुमान त्यानं मिळवला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई अंबिका माता प्रसन्न आदित्य 11 आंबोट आणि त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ. मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ आणि त्यांच्या विरोधामध्ये आई अंबिका माता प्रसन्न आदित्य 11 आंबोट या 2 टीममध्ये. आपली शॉर्ट बॉल, शॉर्ट फाईन लेगला बीट करायचं होतं. इथे मात्र संधी आहे रनआउटची आणि मात्र ती संधी स्वीकारली आहे. फलंदाज या ठिकाणी बाद झाला अनिकेत. आणखीन एक विकेट आली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये ज्याच्याकडे क्रिकेटचा दीर्घ अनुभव आहे, ज्याच्याकडे क्रिकेटची खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रचंड अनुभव आहे असं समीर शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. अगदी पाहू शकता तुम्ही 6व्या क्रमांकावरती समीर शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. प्रॅक्टिस पासून दूर आहे आणि त्याच कारणास्तव कदाचित स्वतःला पाठीमागे ठेवला असावं. बोल. समीर शिंदे आणि संकेत याच्यासाठी प्रज्योत गोसालकर यांच्याकडून
षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आता षटकार हॅट्रिकची गरज आहे ती श्री 11 सोमजाई गुंडगे टीमला. इथे फुलटॉस बॉल होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फलंदाज पोहोचलेत समीर शिंदे, बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे, धावफलक जाऊन पोहोचलाय ते 30 धावा धावफलकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यानंतर अगदी असं वाटलं देखील नव्हतं की इतकी चांगली गोलंदाजी आता इथून बीड टीमची होईल आणि ह्या धावसंख्येपर्यंत सोमजाई गुंडगे टीमला रोखण्यामध्ये यश येईल. परंतु रवी फुलावरेचे ते 2 स्पेल कमालीचे राहिलेत. फटका चांगला आहे, समीर शिंदेचा तडाखा, एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हची पेशकश, बॉल सीमा पार, यूज हाय हँडसम बिग हिट, षटकार. मधून हा षटकार आला. कदाचित आता इथून असंच चित्र पाहायला मिळते. समीर शिंदे थोडासा पुढे आला असता तर जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये, परंतु जर आणि तरशिवाय क्रिकेट देखील नाहीये. समीर शिंदेकडे प्रचंड अनुभव आहे क्रिकेटचा, त्यानं ठोकलाय षटकार. हितेश रुठेच्या विरोधामध्ये आपण पाहता आणखीन एक डावकर आताचा गोलंदाज नायरा 11 बीड टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील एक यंगस्टर आहे, हा देखील आपण पाहताय बराचसा चर्चेमध्ये राहिलेला हा गोलंदाज हितेश रुठे. यावेळी शॉर्ट बॉल लवकर बॅट खऱ्या अर्थानं फिरवली, बॅटचा फेस अगदी ओपन होता आणि त्यानंतर आपण पाहताय बॉल डिलवर्ड झाला. हितेश रुठेकडे देखील आपण पाहताय ती क्षमता आहे. इथून मात्र डॉट बॉल फेकण्याची त्यानं डॉट बॉल फेकलाय, पलटवार इथून केला होता. शॉर्ट बॉल होता, हलक्या त्यानं कट केलाय, गलीमध्ये बॉल निघालाय, तिथे थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सिंगल आल्यानंतर 37 धावा धावफलकावरती. आता श्री 11 सोमजाई गुंडगे या ठिकाणी हाच विचार करत असेल की किमान 40+ धावा जर का इथून उभारल्या गेल्या ना तर आमच्याकडे तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत की या धावसंख्येसाठी आम्ही फाईट करू. आज बरेचसे खेळाडू खऱ्या अर्थानं अनुपस्थित आहेत. आपण पाहता आदर्श मोहिते आज स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, जो खऱ्या अर्थानं पहिले षटक फेकत असतो. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, डायरेक्ट हिट झाली, पंचांकडे अपील लावली, अपील पंच सांगतायत इथून टीव्ही अंपायर कडे हा डिसिजन रेफर केला जातो. एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण हा डिसिजन या ठिकाणी चेक करूया. आमचे टीव्ही अंपायर आपण पाहू शकता हरेश कराले सर इथून आता हा डिसिजन देतील. जाबली स्टंपवरती बॉल आधलला, ताचबेली आपण पाहताय फलंदाज बाद. हा देखील डॉट बॉल आलाय. धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात त्या 37 टार्गेट असेल ते आता नायरा 11 बीड टीमच्या अगेन्स्ट 38 या धावसंख्येचं. येणारे बॉल असेल ते 30 आणि धावा बनवायचे 38. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाथ आणि त्यांच्या विरोधामध्ये आई अंबिका माता प्रसन्न आदित्य 11 आंबोट दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस साठी यायचंय. आणि दुसऱ्या सत्राला इथून जशी होईल सुरुवात मायक्रोफोनवरती आपण या ठिकाणी बदल करूया. मायक्रोफोनवरती जोडले जातील खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता ज्यांनी आम्हाला या विभागामध्ये पहिल्यांदा इन्व्हाइट केलं होतं ते अजयजी डायरे सर यांना आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया. या सर आपलं कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत. धन्यवाद योगेश ढोळे सर. मी दोन्ही कॅप्टनला आधी इन्व्हाइट करेल. टीम छत्रपती तमनाथ आणि जय अंबिका माता आदित्य 11 आंबोट टीम लवकर आपण टॉस साठी या. शादाबाई नजे पुरस्कृत कर्जत खालापूर विधानसभेचे कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र सदाशिव थोरवे साहेबांच्या नावाने आयोजित करण्यात आलेली आमदार चषक 2025 ची ही भव्य क्रीडा स्पर्धा आणि या भव्य क्रीडा स्पर्धेची आज तिसरी नाईट टूर्नामेंट, तिसरी जी रजनी आहे आणि या तिसऱ्या रजनीमध्ये
तुम्ही बघू शकता आता खरं तर जी दमदार बॅटिंग आधी होत होती सोमजाई 11 गुंडगे संघाची, त्या दमदार बॅटिंगला थांबवलं ते बीड संघाच्या रवी फुलावरेने 2 मेडन ओव्हर इथून टाकल्या आणि संघाला थांबवलं ते मात्र 37 या धावा संख्येवरती. 38 धावांचं लक्ष इथून देण्यात आलं. टीम नायरा 11 बीड साठी बॅटर इथून आपण सज्ज व्हा. चेंडूची चेकिंग स्टेजच्या समोरच होईल याची दोनही टीमच्या कर्णधारांना आम्ही सूचना मॅच सुरू होण्यापूर्वीच केली होती. त्यामुळे छत्रपती तमना टीमचे कॅप्टन आणि अंबिका माता आदित्य 11 आंबोटचे कर्णधार टॉससाठी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. चेंडू चेक केल्यानंतर लगेच फलंदाज आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हा. भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट आदरणीय रेहानजी पाल्टे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. रेहानजी पाल्टे यांचं आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. वेलकम इन दिस टुर्नामेंट रेहानजी पाल्टे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये योगेशजी डोळे सर त्या ठिकाणी जॉईन होते सर आणि रेहानजी पाल्टे यांच्या शुभासे करूया नेक्स्ट मॅच आपण टॉस. रेहान दादा आपण पुढे यावं आणि आपल्या शुभासे पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी करावा. टीम तमनात आणि टीम आंबोट या दोन टीम मध्ये टॉस आपण करतोय ना. बॅटर लवकर आपण एंट्री करा. नायरा 11 बीट टीमला लक्ष इथून सेट झालंय 38 धावा संख्येचं आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये 2 फलंदाजांची एंट्री मैदानाच्या आतमध्ये होत असताना 38चं लक्ष आहे. बघायचं आता 38 धावा कशा पद्धतीने चेस होतील की डिफेन्स होतील. दोन्ही बाजूने आता तुल्यबल लढतीसाठी टीम बीड आणि टीम गुंडगे इथून सज्ज आहे. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतात. नायरा 11 बीट अवघ्या 38 धावांचं लक्ष आहे. सुरुवात किती भारी झाली होती. पहिली ओव्हर जरी मेडन आली तरी त्यानंतर 2 ओव्हर मध्ये 29 धावा ठोकल्या होत्या बीट टीमच्या विरोधात गुंडगे टीमने. पण त्यानंतर पुन्हा रवी फुलावरेने मेडन ओव्हर टाकली आणि अवघ्या 37 धावा संख्येवरती थांबावं लागलं टीम सोमजाई 11 गुंडगे टीमला. 38चं लक्ष बघायचं इथून आता हा पाठलाग कशा पद्धतीने स्टार्टिंग इथून केली जाईल. फलंदाज इथून सज्ज आहेत. ओव्हर नंबर 1 ला इथून सुरुवात होईल. P1चं पहिलं षटक गुंडगे टीमचा गोलंदाज आकाश अर्थात बाबूधुरी गोलंदाजी मार्कवरती. आकाश भरपूर चांगला गोलंदाज आहे. कित्येक सामन्यामध्ये त्याने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवलेली आणि P1च्या षटकाला सुरुवात करत असताना आकाशचा हा चेंडू 30 सर्कलच्या एंड वरती इथून पहिले सिंगल इथून ओपन होईल. 38 धावा डिफेन्स करायचं मग त्या ताकदीची गोलंदाजी गुंडगे टीम कडे. कारण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये जर सामना कोणी फिरू शकत असेल तर कमी स्कोर जरी असेल तर ती ताकद सोमजाई 11 गुंडगे टीम कडे. आकाश अर्थात बाबूधुरी गोलंदाजी मार्कवरती पहिल्या बॉलवरती सिंगल रन इथून खर्च करतोय. बॅटर श्याम आता स्ट्राइक वरती उभा आहे. 1 बॉल 1. श्यामचा फटका पॉइंटच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट कडे. चेंडू चाललाय सीमा पार. खेचलाय तो श्यामने चौकार केली. सर 1 मिनिट घेतो. एक कॅश प्राइज आलाय. प्रतीक रुठे आणि अविनाश फुलावरे यांच्याकडून योगेश रुटेच्या प्रत्येक चौकारासाठी षटकारासाठी अविनाश फुलावरे यांच्याकडून 500 आणि प्रतीक रुटे यांच्याकडून 200 एकत्रित 700 रुपयाचं कॅश प्राइज असेल योगेश रुटेच्या एक षटकारासाठी. ओव्हर टू अजय सर. धन्यवाद. भरपूर कॅश प्राइज आहे. सामना खरं तर योगेश आणि श्याम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर समजदारपणे बॅटिंग केली तर विदाउट लॉस ऑफ विकेट जिंकू शकेल. आणि हा फटका हवेत आहे. कॅच इथून झाली नाही. कॅच इथून झाली नाही. रनआउटची चान्स बनली आणि विकेट. फलंदाज बाद. योगेश वरती कॅश प्राइज होतं. त्याच योगेशला इथून आता परतावं लागेल आणि पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आउट होत असताना टीम नायरा 11 बीट टीमला पहिला झटका. धावा आहेत त्या 6. 3 बॉल 6 धावा आणि पहिली विकेट आली. विकेट गमावून चालणार नाही ते मात्र टीम नायरा 11 बीट टीमला. कारण जर का विकेट आउट होत राहिल्या तर अडचणी फार निर्माण होतील आणि त्यांचा सामना करताना थोडी दमछाक होईल नायरा 11 बीट टीमची देखील.
आमदार चषकामध्ये आपण इथून प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहतोय. त्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. बरेचसे मान्यवर या क्रीडा मंचकावरती आमदार चषकामध्ये या स्पर्धेचा आनंद घेत असताना, या स्पर्धेची खासियत आहे ती म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी बाईक. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक बाईक तुम्ही बघू शकाल. आणि ती बाईक कोण जिंकणार, स्वप्नवत बाईक कोणता खेळाडू आमदार चषकाची जिंकणार हे बघायचं. आणि हा चेंडू भारी होता आकाश या गोलंदाजाचा. बाबूने खरं तर या पहिल्याच ओव्हरमध्ये जो काही अटॅकिंग स्पेल इथून सुरू केलाय, फिल्डरने जर साथ दिली तर कदाचित 38 धावसंख्येला देखील डिफेन्स करताना सक्सेसफुल होऊ शकतील. फटका हवेत आहे. स्वतः गोलंदाज आकाश चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट कॅच आउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. आधी आउट झाले योगेश, आता परतलाय तो श्याम. खबर आहे, जर का प्रेक्षकांनी आयवा कॅच पकडली तर शेळूगावचे संतोष हिसालके भाऊ यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी असेल. कोणती आयवा कॅच स्वीकारेल हे आता बघायचंय. संतोष हिसालके भाऊ, जर का तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमामध्ये जर जनरेटर हवा असेल तर जनरेटरची सेवा पुरवणारे शेलूगावचे संतोषजी हिसालके भाऊ यांच्याकडून त्या आयवा कॅचचा कॅश प्राइज आहे. तर मी संतोष भाऊंना इन्व्हाइट करेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आपला आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. टीम 2 विकेट इथून गमावतीये. 5 चेंडूमध्ये 7 धावा आहेत. आकाश उर्फ बाबू धुरीने इथून मात्र सुरुवातीला झटके दिलेत टीम नायरा 11 बीट टीमचा. 2 फलंदाज. लास्ट बॉल होता. अपील जोरदार, अपील जोरदार. हाऊस दॅट बघायचंय पंचांकडे. आता इथून रनआउट साठी तिसऱ्या पंचांची जबाबदारी वाढवली. 2 विकेट 7 धावा आणि आता थर्ड अंपायर इथून डिसिजन देतील. बॅटर आउट आहे की नॉट आउट आहे याचा योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत दिला जाईल. सहा धावा डिसिजन इथून पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी भरपूर क्लोज डिसिजन आहे. त्या कारणास्तव थोडा वेळ तिसऱ्या पंचाकडून घेतला जातो आणि इथून डिसिजन येतोय. बॅटर सेफ आहे. फलंदाज इथून सेफ आहे. षटक क्रमांक पहिलं बाबू धुरीचं इथे समाप्त होत असताना नायरा 11 बीट टीम समोर जे 38 धावसंख्येचं टार्गेट आहे तिथे देखील एक चांगला स्टार्टअप करून देत असताना टीम सोमजाई 11 गुंडगे टीमला या दावा करण्यासाठी खरं तर लो स्कोर मॅच आहे. फलंदाजांना इनिंग बॅलन्स करावी लागेल, विकेट ठेवाव्या लागतील, सिंगल डबलचा गेम खेळावा लागेल. कारण या क्रीडांगणावरती षटकार चौकार देखील भरपूर चांगल्या पद्धतीने येत आहेत. पण जर का विकेट आउट होत राहिल्या तर संघाला मात्र प्रेशराइज सिच्युएशन मध्ये सोमजाई 11 गुंडगे संघ देखील घेऊन जाऊ शकतो. कारण या संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. नुकताच जी तळवडेची स्पर्धा पार पडली, काय खतरनाक बॉलिंग दाखवली होती गुंडगे टीमने. 12 चेंडू 15 धावा, 15 चेंडू 12 धावा अशा 2 मॅचेस त्यांनी लगातार जिंकल्या होत्या त्या आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती. आणि आता बघायचंय नायरा 11 बीट टीम समोर किती चांगल्या पद्धतीने बॉलिंग ते पेश करतील. गोलंदाजाचा हा चेंडू डॉट बॉलची इथून सुरुवात.
बचावात्मक परिस्थितीमध्ये विकेट आली आहे आणि संकेतच्या विकेट हॅट्रिक साठी प्रज्योत घोसालकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिली विकेट आली आहे, संकेतनं पहिली विकेट मिळवली आहे. पार्ट टाइम गोलंदाज म्हणून संकेतकडे पाहिलं जातं या टीमकडनं आणि तो गोलंदाज खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवतोय. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते संकेतची. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय 38 धावसंख्येचा बचाव करत असताना बाबू दुरेनं टीमच्या कॅप्टननं धावा खर्च केल्या होत्या, त्या फक्त 6 आणि त्यानंतर मात्र आलेला संकेत त्यानं पहिला चेंडू निर्धाव फेकला आणि त्यानंतर मात्र विकेट मिळवली आहे. ती आपण पाहताय रवी फुलावरेची. या मॅच मधला सर्वात अडथळा जर कोण असेल तर रवी फुलावरे, त्याला मात्र इथून बाद केलाय. रवी फुलावरेच्या बॅटमधून रन येणं फार गरजेचं होतं. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्याची बॅट बोलणं फार गरजेचं होतं, परंतु तो इथे नाराज करतोय टीमला आणि नाराज नजरेनं मैदानाच्या बाहेर आलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहताय हितेश रुटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅटिंगसाठी प्रमोट केलं या फलंदाजाला. आपण पाहता एक गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज बॅटिंगसाठी संधी मिळाली आहे. त्या संधीचं इथून सोनं करावं लागेल, कारण की आता तुमच्याकडे दिलेली जबाबदारी आहे. ज्यावेळी तुम्ही जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये कामगिरी हाताळत असता त्यावेळी टीमनं तुमच्यावरती दिलेला विश्वास तो सार्थ ठरत असतो. तो विश्वास जर का सार्थ ठरवायचा असेल तर मात्र आता हितेश रुटेला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. संकेत पुन्हा एकदा तयार झाला गोलंदाजीसाठी. चांगला बॉल थोडासा पाठीमागे ठेवला आणि तिथून बॉलला अगदी वलन दिलाय. लेफ्टी बॅट्समनच्या विरोधामध्ये आपण जर पाहायला गेलं ना तर हा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी संकेतची आपल्याला पाहायला मिळतीये दुसऱ्या षटकामध्ये. पिटूचं हे षटक आहे. 38 धावसंख्येचा बचाव करायचा 30 बॉलमध्ये आणि त्याच्यातलं संकेतचं हे षटक फार महत्वाचं आहे. संकेतनं बॅटिंग करत असताना स्टार्ट मिळून दिला होता, आता गोलंदाजीतून कमाल करतोय. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये अंपायरकडे लावले अपील. इथे फेकी थोडीशी हुशारीने झाली की काय असं चित्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पंच इथून सांगतात लेग बायची धाव सर, त्याचा बॉल लागलाय का चेक करा एकदा. आणि इथून लेग बायची एक धाव आली आहे. धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 7. चौथ्या बॉलवरती लेग बायची एक धाव आली आहे, परंतु ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये नसेल. म्हणजे चौथा चेंडू इथून निर्धाव फेकलाय तो गोलंदाज संकेतनं. पाणी घेऊन जा मित्रांनो, पाणी. योगेश चौथा बॉल इथून समाप्त झालाय संकेतचा. आपण पाहता धाबा त्यांना अद्याप एकही खर्च केले नाही. एक लेग बायची धाव आली आहे. हितेश आणि त्याच्या साथीनं सूरज लोभी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. सूरज लोभी यांच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची, मोठे फटके मारण्याची ताकद आहे. ते मोठे फटके मारावे लागतील, कारण की आता टीम तुमच्याकडे पाहते आहे. इथून टीम संकटामध्ये आहे आणि संकटामधून जर का बाहेर काढायचं असेल तर आता सूरज लोभी आणि हितेश रुठेला पार्टनरशिप करावी लागेल. कमी गतीनं थोडासा बॅकअप द्या आणि स्लोवर बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. वाडिश लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तनय आलाय आणि तो फेकी करेल तोपर्यंत एक धाव मिळेल एवढा दोन्ही फलंदाजांकडे अगदी वेळ होता आणि ते एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय सातत्यानं फेडिंगमध्ये चेंजेस, गोलंदाजाला व्हेरिएशन, त्यानंतर आमच्या पंचांची देखील कसरत होत असते. म्हणजे सर्वांसाठी डोकेदुखी असते मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक सिंगल आली आहे. एक 5व्या बॉलवरती आलेली सिंगल, धावफलक जाऊन पोहोचले ते 8. चांगला बॉल, शॉर्ट बॉल होता, शॉर्ट आर्म पुल करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. इथून देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक
केलं खऱ्या अर्थानं. आपण पाहताय संकेत या गोलंदाजानं, या टीमचा पार्ट टाइम गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं. आज आपण पाहताय ना बरेचसे गोलंदाज अनुपस्थित आहेत. अशा वेळी संकेतकडे खऱ्या अर्थानं कॅप्टनने बघितलं, परंतु संकेतकडे बघितल्यानंतर संकेतनं आपला कॅप्टनने टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासानं चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 6 चेंडू त्यानं फेकले, त्याच्यामध्ये धाव त्यांनी खर्च केली, फक्त 1 विकेट देखील मिळवली आहे आणि 1 लेग बायची धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 8. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता नायरा 11 बीड टीमला. समजदारीपूर्वक क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये खेळायचं होतं. सलामीच्या दोन्ही फलंदाजांना अगदी आपण पाहताय 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारे 2 षटके आहेत, त्याच्यामध्ये गॅप सिलेक्शन अगदी सिंगल डबलनं धावफलक पुढे न्यायचं होतं. एक पार्टनरशिप बिल्डअप करायची होती, तिथे मात्र अपयशी ठरले आणि त्यानंतर आता संपूर्ण संघ इथून जर पाहायला गेलं तर थोडासा कुठेतरी पाठीमागे येताना आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डिंगमध्ये सातत्याने चेंजेस होतात, परंतु चेंजेस करत असताना आपण वेळ जास्त घेताय याच्याकडे देखील लक्ष द्या. बाबू धुरीच्या विकेट हॅट्रिकसाठी प्रज्योत घोसालकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. टीमचा कॅप्टन ज्या प्रकारे टीमला लीड करतोय, अगदी आपण पाहताय बाबू धुरी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये पाहायला मिळतोय. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय, पंचांकडे अपील, पंच अपील फेटाळतायत. इथून फलंदाज अगदी आपण पाहताय सेफ आहे हेच दर्शवतात. कोणताही डिसिजन येत नाही, म्हणजे हा डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. बाबू धुरीचं हे स्पेल हे महत्वाचं असणार आहे. बाबू धुरीच्या विरोधामध्ये जर का 1-2 मोठे फटके आले तर इथून मात्र या धावसंख्येचा पाठलागाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. परंतु बाबू धुरीने जर का इथून चांगली गोलंदाजी केली तर ही मॅच थोडीशी दूर होईल बी टीमसाठी. चांगला बॉल, अपील अपील अपील. प्रत्येक बॉल वरती खऱ्या अर्थानं इथे अपील करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण इथे अपील करतोय. थोडासा दबाव टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथून बॅकवर्ड वरती ढकलण्याचं काम केलं जात आहे. गोलंदाजी करणाऱ्या श्री 11 सोमजाई गुंडगे टीमच्या माध्यमातून आपण पाहताय. फलंदाज इथून आघाडीचे बाद झाले, श्याम रुटे बाद झालाय, रवी फुलावरे बाद झालाय, अगदी आपण पाहता योगेश देखील बाद झाला. तर संपूर्ण जबाबदारी हितेश रुटे आणि सूरज लोभी यांच्याकडे वाढली आहे. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा. इथे मिस टायमिंग राहिला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी जज करतात. विक्रांतनं चुकी केली आहे, झेल ड्रॉप. झेल ड्रॉप झाल्यानंतर मिळाली आहे सिंगल. ही झेल खऱ्या अर्थानं आपण पाहताय, जर का सुरेश लोभीच्या बॅट मधून रन्स आल्या तर ही झेल तुमच्यासाठी किती महत्वाची होती हे मात्र पाहायला मिळेल. कारण की सूरज लोभीनं देखील कारनामे केलेत आपल्या गावच्या क्रिकेट खेळत असताना. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाथ संघामध्ये गुड्डू भोईर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 वरती. 9 धावा धाव फलकावरती. आकाश बाबूधुरी इथून देखील चांगली गोलंदाजी करतोय. विक्रांतनं चुकी केली आहे, झेल ड्रॉप झालाय त्याचा. आता मात्र इथून आपण पाहताय फिल्डिंगचं क्षेत्र मात्र चेंज केलंय. पाठीमागे पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चालला लॉंग स्टॉपला. हा नवसंजीवनी निर्माण करणारा, आपल्या टीमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि धावसंख्येला आकारणी लावणारा चौकार आलाय हितेश रुटेच्या बॅटमधून. डीजे फटका गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक तनय तिकडनं वेगानं आलाय, फेकी देखील अचूक झाली आहे. यस फलंदाज बाद, रन आउटची विकेट आली आहे. सूरज लोभी इथून आउट.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नायरा 11 बीड टीमच्या धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. त्या 14 विकेट आल्यात. त्या अगदी आपण पाहू शकता या ठिकाणी 4 महत्वपूर्ण विकेट आल्यात त्या नायरा 11 बीड टीमच्या, ज्या चुका मैदानाच्या आतमध्ये झाल्या. 30 बॉलमध्ये 38 बनवायच्या होत्या. धावसंख्या आपण पाहता या ठिकाणी 14 धाबा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि आता 24 धावसंख्येची गरज. बीड टीम आपल्या स्क्वॉडमध्ये जे अतिरिक्त फिल्डर आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपली या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे. आपल्याकडे रूल्स आहे मित्रांनो, पहिल्यांदा वॉर्निंग आणि त्यानंतर पॅनल्टी. आपल्याकडे रूल्स आहेत, त्याच्यामुळे या इथे आपलं व्यासपीठ आहे, आपण व्यासपीठावरती या. तुम्ही आमचे मान्यवर आहात, आपला आदर सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे. आणि जे खुर्च्या घेतलेल्या आहेत डगआउटमधल्या त्यांना विनंती आहे की तुम्ही वरती ठेवा. ते डगआउट खेळाडूंसाठी आहे आणि मान्यवरांसाठी हे व्यासपीठ आहे. आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे त्या 24 धाबा. गोलंदाजीसाठी आपण पाहत आहे समीर शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. कित्येक वर्षाचा अनुभव समीर शिंदेचा आज टीमच्या कामी येईल का हे देखील पाहावं लागेल. 12 बॉलमध्ये 24 धाबा बचाव करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नायरा 11 बीड टीमचा हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकता या ठिकाणी. समीर शिंदे यांच्या विकेट हॅट्रिकसाठी प्रज्योत घोषालकर यांच्याकडून 1000. पहिला बॉल फुल लेनचा होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बेबसेट कलेक्शन नाहीये. इथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीर शिंदेकडे आपण पाहताय व्हेरिएशन आहे, तो खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉल व्हेरिएशन मध्ये करत असतो. आणि इथून पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय या ठिकाणी डॉट फेकलाय. रवी धुले ज्याच्याकडे क्षमता आहे कोणत्याही क्षणी गेअर चेंज करण्याची, मोठे फटके मारण्याची, तो स्ट्राईक वरती आहे. 6व्या क्रमांकावरती आलाय. मिडल ऑर्डरचा हा फलंदाज आहे, परंतु ताकद आहे त्याच्याकडे. आउटसाइड ऑफ स्टंप इथून आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले बॉल आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे रवी फुलावरेनं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सध्याच्या घडीला. आपण पाहू शकता श्री 11 सोमजाई गुणगे टीम कडनं समीर शिंदे. स्टार्ट बाबूनं मिळवून दिला. त्यानंतर सर्व गोलंदाज इथून प्रयत्नाची परिकष्टा करतायत. इथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये पकडली आहे जेल. आणखीन एक विकेट रवी धुले बाद. इथे आपण पाहताय फटका चांगला आहे लॉंग ऑन मध्ये. स्वतः कॅप्टन आला बॉल खाली. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. मिळेल फक्त सिंगलच. एक सिंगल दाब आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय ते 15 या अंकावरती. लिबाज फॅशन त्याचे ओनर रमेश भाई या ठिकाणी आलेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चांगला बॉल समीर शिंदेचं हे षटक जे महत्वाचं होतं. 4 बॉलमध्ये 4 विकेट किंवा 4 बॉलमध्ये 4 षटकार जर आले तर रमेश भाई यांच्याकडून एक स्पोर्ट्स टी शर्ट त्या ठिकाणी त्या फिल्डरला त्या खेळाडूला दिलं जाईल. इथून देखील आपण पाहताय फक्त सिंगलला जाऊ पाहायला मिळते. इथून गेअर चेंज करणं फार गरजेचं आहे. एखाद दोन मोठे फटके इथून प्रहार चढवणं फार गरजेचं राहील. गोलंदाजावरती दबाव टाकावा लागेल, परंतु इथे मात्र सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळते. एक दाब आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 16. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये धाबा बनवायचा आहे त्या नायरा 11 बीड टीमला. त्या तब्बल 22
22 धाबा इथून बनवायचे आहेत नायरा 11 बीड टीमला. श्री 11 सोमजाई गुणगेट टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज तनय शेलार गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता. आज गोलंदाजांमध्ये खऱ्या अर्थाने चेंजेस पाहायला मिळाले. सर्व गोलंदाज आपण पाहताय नवनवीन यूज करण्यात आलेत श्री 11 गुणगेट टीम कडनं. एक बाबू दुरी जर सोडला ना तर बाकीचे सर्व गोलंदाज या ठिकाणी आपल्याला सन्माननीय नईमजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 मध्ये शेवटचं षटक 6 बॉल 22 धावसंख्येची गरज. टाइमपास करू नका, मॅच लगेच स्टार्ट करा. अखिल यांचे मोठे बंधू नईम बाय या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपलं सहर्ष स्वागत. 6 बॉल 22 ची गरज. पहिला बॉल वेगाने टाकला होता तेवढाच वेगाने हा फटका ऑन साइडला ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका मिळेल त्याच्यावरती सिंगल. 6 बॉलमध्ये 22 हव्या होत्या, आता 5 बॉलमध्ये बनवायचे त्या 21. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदललं जातं. प्रत्येक बॉलवरती इथून स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. या 2 बॉलमध्ये जर एखाद मोठा फटका आला तर या मॅचमध्ये अगदी शेवटपर्यंत आपल्याला रंगतता पाहायला मिळेल. परंतु तो फटका मारावा लागेल. तो फलंदाज राजा या फलंदाजाला राजेश फुलावरे जो ऑन स्ट्राइक है. 5 बॉल मध्ये बनवायचे 21. चला बाबू जास्त वेळ घेतला जातोय. दांडीगुल फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. विकेट मिळवली आहे तनय शेलारनं. चार बॉल आणि आता 21 धावसंख्येची गरज. 4 बॉल 21. मॅच जर इथून पाहायला गेलं तर सर 30 बॉल 38 ची मॅच होती. सरळ साधी सोपी मॅच होती. जिथे मात्र कॅप्टननं थोडेसे स्ट्रॅटर्जी आखणं गरजेचं होतं. कॅप्टननं जबाबदारी घेणं गरजेचं होतं. सिंगल डबल ही महत्त्वाची असते. ज्यावेळी लो स्कोरिंग मॅच असते त्यावेळी सिंगल डबल ही फार महत्त्वाची असते. स्ट्राईक रोटेशन तुम्हाला गोलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करायचं असतं. गोलंदाजाच्या बौद्धिक क्षमतेवरती जर तुम्ही वार कराल तर एखादी चुकी त्यांच्याकडनं होत असते आणि त्या चुकीचं रूपांतर एखाद्या मोठ्या फटक्यामध्ये होत असतं. परंतु ती चुकी मात्र फलंदाजानं केलं आणि तिथे मात्र गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला जरूर पाहायला मिळालं. 4 बॉल 21. तनय चला मॅच स्टार्ट करा. तनय जास्त वेळ घेऊ नका. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद. इथे आपण पाहताय पाठीमागे बॉल निघाला परंतु त्या ठिकाणी शॉट डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक उभा केला. त्या ठिकाणी आपण पाहताय प्रणय त्या ठिकाणी फील्डिंग करतोय. 1 धाव इथून पाहायला मिळते. 1 धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. 19. आता येणारे 2 बॉल आणि धाबा बनवायचे आहेत त्या मात्र 19. 2 बॉल आणि 19 धावसंख्या इथून बनवायची आहे. 18 झालाय. 20 धाबा बनवायचे आहेत. 2 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर. प्रत्येक बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय तनय शेलारनं इथे यॉर्कर फेकला आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं. चला आणखीन एक विकेट आली आहे. रनआउटची विकेट इथून आपण पाहताय. पूर्णपणे नांगी टाकली खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये नायरा 11 बीड टीमनं, जिथे रवी फुलावरे हा फलंदाज बाद झाला. जर संघर्ष केला असता तर मात्र ही मॅच त्यांच्यासाठी अगदी
कठीण नव्हती. संघर्ष एक बॉल बाकी आहे. फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. शादाबभाई नजे पुरस्कृत आपण पाहता आमदार चषक 2025. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणि जे काही पाठीराखे आले असतील, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, प्रतिष्ठित जे काही नागरिक असतील, त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 मध्ये मॅच या ठिकाणी जिंकली आहे. तिसरी 11 सोमजाई गुणगे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक नायरा 11 बीड टीम. तुम्हाला तुमच्या पुढे